VSI 8005 या जातीचा खोडवा आहे. आपण पाहू शकता भर उन्हाळ्यातही म्हणजे आता सध्या मार्च महिना चालू आहे, कडक ऊन आहे. जवळपास 42 ते 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जाणवत आहे. अशा कडक उन्हातही अगदी हिरवागार प्लॉट आहे. फुटव्यांची संख्या अगदी चांगली आहे आणि जाडी पण अगदी चांगली आहे. आपण पाहू शकता हे अशा प्रकारे फुटवे. पण यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे ऊस जरा लवकर फोडला, कारण ट्रॅक्टर मोठा होता. आणि मोठ्या ट्रॅक्टरची अडचण अशी आहे की ऊस मोठा झाल्याच्या नंतर म्हणजे हे अशा प्रकारे कांडी बांधल्याच्या नंतर ऊस फोडता येत नाही. कारण काय होते, सरी मध्ये धरावं लागते. मध्यभागी सरी धरल्याच्या नंतर अशी कांडी बांधल्यानंतर जर मोठ्या ट्रॅक्टरने ऊस फोडायला गेलं तर ट्रॅक्टरला खालून लागल्यामुळं हे असं मोडून जाते. त्याच्यामुळं अगदी लहान आहे तोपर्यंतच फोडू शकतो मोठ्या ट्रॅक्टरनं. बारका ट्रॅक्टर असेल तर 2 सऱ्याच्या मध्ये बसतो, त्यामुळं काही अडचण येत नाही. 2 सऱ्याच्या मध्ये जरी बसला तरी थोडा लवकरच फोडावं लागतं. काय होतं, ऊस असा बाहेर पडतो, असा तिरका इकडे होतो. आणि इकडे झाल्याच्या नंतर काय होतं, ट्रॅक्टरच्या पुढच्या चाकाखाली हा मोड येतो आणि आला की मोडून खाली मातीत गाडला जातो. म्हणजे एकंदरीत ऊस अगदी प्रमाणाच्या बाहेर जाण्या अगोदरच फोडणी केली पाहिजे, लहान असो किंवा मोठी असो, जे काही असेल ते. आम्ही जरा लहान असतानाच फोडला होता ट्रॅक्टर मोठा असल्यामुळे. तर त्याची अडचण अशी झाली की मध्ये जिथं जागा आहे, म्हणजे तूट झाली आहे किंवा स्पेस जास्त आहे, अशा ठिकाणी हे असं तण उगून आले. जिथं दाट आहे ऊस तिथं असा काही प्रकार नाही, पण जिथं मोकळे हवा खेळती आहे अशा ठिकाणी हे तण अगदी चांगल्या पद्धतीने वाढले. त्यात काय झालं, आपण सोडते खतं ड्रिप वॉटर, पाणी भरवून आहे ते ओलावा आहे जमिनीमध्ये भरपूर. त्याच्यामुळे ह्या तणाला मारण्यासाठी अगदी पोषक वातावरण आहे. हे आपण पाहू शकता, हे असं हिरवंगार तण दिसते. पाणी चालू आहे आता सध्या ड्रिप थ्रू, त्याच्यामुळे तुम्हाला इथं खाली ओलं दिसेल. काम चालू आहे आपलं घरच्या घरी, कारण आपलं चालू आहे वर्क फ्रॉम होम परमनंट. हे अशा प्रकारे वर्क फ्रॉम होम लय अवघड असते.